आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय भीम. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ गायकवाड आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बहुसंख्य कंत्राटी कामगार यांच्या प्रश्नांसाठी ते उपोषणाला बसलेले आहेत आणि गेल्या कित्येक दिवसापासून या कंत्राटी कामगारांचा प्रामुख्याने विविध विषय असल्याने ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत. तरी आपण थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की ह्या कामगारांची जी पिळवणूक होत आहे त्या संदर्भात ते काय बोलतील ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही श्रीगोंदा नगर परिषदेचे जे काही कंत्राटदार आहेत यांच्याविरुद्ध आंदोलनं केली, उपोषणं केली, परंतु 2-3 वर्ष होऊन देखील त्यांच्यात कुठलीही सुधारणा झालेली नाही आहे. तर आम्हाला प्रामुख्याने हे लक्षात येत नाही की नगरपालिका त्यांना एवढे दिवस का एंटरटेन करते किंवा का त्यांना सांभाळून घेते हे आमच्या कुठेही लक्षात येत नाही आहे. आज 29/4/2026 रोजी आपले सर्वच कंत्राटी कामगार हे हताश होऊन आपल्या नगर जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांच्या दालनाच्या समोर उपोषणास बसलेले आहे. याचं कारण असं आहे की गेल्या कित्येक दिवसापासून आमच्या कंत्राटदाराने या कंत्राटी कामगारांचे PF जो काही त्यांचा हक्काचा प्रॉव्हिडंट फंड आहे तो जमा केलेला नाही आहे आणि आम्ही ते त्यांचा मागचा PF चेक करत असताना, ऑनलाईन चेक करत असताना असं निदर्शनास येते की वर्षभरात कुठंतरी 2-3 महिन्याचा PF टाकायचा आणि परत वर्षानुवर्ष टाकायचं नाही आहे असं कुठंतरी आमच्या निदर्शनास आलं आहे. ही बाबी आम्ही आत्ताच आपले उपायुक्त साहेब, कामगार उपायुक्त साहेब यांच्या लक्षात आणून दिलेली आहे, नगरपालिका आयुक्त साहेब यांच्या लक्षात आणून दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की आम्ही एक तुम्हाला पत्र देतो आहे आणि ते नगरपालिकेकडून आम्ही अहवाल मागतो आहे. मला आपल्या न्यूजच्या माध्यमातून सर्वांना हे सांगायचं आहे, आमची विनंती आहे आयुक्त साहेबांना की आपण आम्हाला कुठलंही पत्र न देता ठोस कारवाई काय करणार आहात, हा PF आम्हाला कधी मिळणार आहे किंवा मिळणार नाही आहे का याची शाश्वती ग्वाही आपण द्यावी. आम्हाला आमच्याकडे गेल्या 3 वर्षापासूनचे जे काही पत्र व्यवहार केलेले आहेत, नगरपालिका असेल, तिथले CO मॅडम असतील, आता नगराध्यक्ष आहे, नगराध्यक्षांना देखील ही बाब आम्ही त्यांच्या लक्षात निदर्शनास आणून दिलेली आहे. तरी देखील याच्यावर कुठलेही ठोस असं काम होत नाही आहे आणि त्यांच्यावर एक कारवाई केली जात नाही आहे. आता जे काही आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही तुम्हाला एक पत्र देतो, मग नगरपालिका तुम्हाला त्याच्यावर सांगेल, तर आम्हाला पत्राची कुठलीही गरज नाही आहे. आम्ही सर्वांच्या वतीने हे सांगतो, जोपर्यंत आम्हाला याच्यामध्ये ठोस अशी कारवाई दिसत नाही तोपर्यंत आम्ही यावर उपोषण चालू ठेवणार आहोत. हे समस्त जनात जाहीर असावं आणि याच्यातून जे काही दुष्परिणाम होतील त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल ही आपण काळजी घ्यावी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ गायकवाड यांनी सूचक असं कलेक्टर ऑफिसच्या समोर जे आंदोलन उपोषण चालू आहे हे आंदोलन करते भरपूर महिला श्रीगोंदा तालुक्या या ठिकाणावरून अहिल्यानगर या ठिकाणी आलेले आहेत. बहुसंख्य युवा वर्ग या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याबरोबर सर्व कार्यकर्ते आलेले आहेत. आज कामगार आयुक्तांनी जर अशी ओढाओढीची उत्तरं द्यायची तर नगरपालिकेवाले तर आम्हाला मग किडामुंगी म्हणून रगडून टाकतील आणि आमची मग उपासमारीची वेळ येईल अशी त्यांच्या भावना त्यांनी आमच्या न्यूज चॅनलला प्रदर्शित केल्या आहेत. आणि असं कोणत्याही व्यक्तींवरती अशी वेळ येऊ नये, त्यांनी पोटमारी करून त्यांच्या कष्टातून एवढा त्यांनी उभा केलेलं, त्यांनी एवढं म्हणजे कष्ट करून त्यांना त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी एवढं मारून कष्ट करतात. आणि जर गव्हर्नमेंटने जर असं करायचं म्हटलं तर त्यांनी न्याय कोणाकडे मागायचा. तरी आपण पुढली प्रतिक्रिया जाणून घेऊ.
महिलांची घ्यायची. हां. आपण महिलांना थोडीशी थोडक्यात आपण त्यांच्या भावना जाणून घेऊ की आज श्रीगोंद्यावरून त्या अहिल्यानगर या ठिकाणी आलेल्या आहात आणि त्याचबरोबर त्यांच्या काय भावना आहेत, त्यांच्या सद्भावना काय आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणू की तुमचा काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे ते तुम्ही तुमच्या ह्याच्यातून सांगा. तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जसं मांडता येईल तसं मांडा. आम्ही श्रीगोंदा नगर परिषदमधील कंत्राटी कामगार आहोत. आमचा 2 वर्षापासूनचा PF त्यांनी रखडलेला आहे आणि वेळोवेळी पगारही न करता आम्हाला पगारापासून वंचित ठेवतात. आमच्या सर्वांचे लहान मुलं आहेत, सर्वांना त्याच्यावरच पोट आहे सगळ्यांचं. तरी त्यांनी आमचा PF वेळेवर द्यावा अशी नम्र विनंती. तरी आपण पुढली प्रतिक्रिया दुसऱ्या महिलेची विचारू. तुम्ही बोला थोडं. हॅलो, आमचा नगरपालिकेत आम्हाला पगार वेळेवेळी भेटला पाहिजे आणि रोजंदारी आमची वाढली पाहिजे. तुम्ही बोला. बोला तुम्ही. नाही बोलत. कट करा.